तुम्ही बघत आहात जनमत मराठी। प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोदावरीचे पाणी स्वच्छ असल्याचा अहवाल दिला। ज्या अधिकाऱ्यांनी हा अहवाल दिला त्यांनी गोदावरीचे पाणी पिऊन दाखवावे असे आवाहन करत येणाऱ्या काळात प्रदूषणमुक्त गोदावरीसाठी मनसे आक्रमक होणार असल्याचे सुतोवाच मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी केले। मनसेच्या प्रदेश सरचिटणीसपदी दिनकर पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर गुरुवार दिनांक 20 रोजी कालिदास कला मंदिर येथे पाटील यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ते बोलत होते। सत्कार सोहळ्यास प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष रतन कुमार ईचम, जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, प्रदेश उपाध्यक्ष महिला सेना सुजाता डेरे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष शहाणे, सचिन सिन्हा, सत्यम खंडाळे, धीरज भोसले, योगेश दाभाडे, बंटी कोरडे, ज्ञानेश्वर बगडे, विशाल भावले, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष गणेश मोरे, कौशल पाटील, शशी चौधरी, उमेश भोई, महेश लासुरे, अनंत सांगळे, मनोज घोडके, बबलू ठाकूर, ज्योती शिंदे, अर्चना जाधव, वैशाली सोनवणे, आरती खिराडकर, अरुणा पाटील, कामिनी दोंदे, स्वाती मगर, पद्मिनी वारे, वैशाली पोद्दार, तुषार गांगुर्डे, विजय अहिरे, मिलिंद कांबळे, रामदास करणार, प्रकाश गोसावी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाटील पुढे म्हणाले की आगामी काळात नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे। या पार्श्वभूमीवर लाखो भाविक येणार आहेत। या भाविकांना गोदावरीचे पाणी तीर्थ स्वरूपात प्राशन करता यावे यासाठी येणाऱ्या काळात मनसे आंदोलन करत प्रशासनाला गोदावरी स्वच्छ करण्यास भाग पाडणार। जर कुंभमेळ्यापर्यंत गोदावरी स्वच्छ नाही झाली तर सिंहस्थाच्या काळात साखळी उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला। 1992 पासून माझी बायको आणि आम्ही निवडून येतो, तुम्ही निवडून देतात, चांगलं काम म्हणून निवडून देतात। साहेबांनी सुद्धा गेल्यावर 11 मिनिटांमध्ये ज्या भारतीय जनता पार्टीने 11 वर्षात उमेदवारी दिली नाही, 5 वेळा थांबवलं, पण राज साहेबांनी 11 मिनिटांमध्ये प्रवेश दिला, एबी फॉर्म दिला, 2 सभा दिल्या, एवढं मोठं, आणि आता लगेच 4 महिन्यामध्ये मला सरचिटणीस पद दिलं। एवढा विश्वास टाकला साहेबांच्या, या विश्वासाला मी आणि आमचे मनसैनिक तडा जाऊ देणार नाही। माझी विनंती आहे आपल्याला सगळ्या नाशिककरांना, महाराष्ट्राला, जे जे ऐकतील त्यांना, देश हुकुमशाहीकडे चाललाय, कुठंतरी सगळ्यांनी जागरूक झालं पाहिजे, घाबरायची गरज नाही, रस्त्यावर आलं पाहिजे, उतरलं पाहिजे, वाईट माणसाला, वाईट काम करणाऱ्याला विरोध केला पाहिजे। आपण जर बोललो नाही तर त्यांना वाटतं आम्ही सगळं खरंच करतो, आमचंच सगळं बरोबर आहे, पण त्याला कुठंतरी चुकतो त्याला बोललो पाहिजे, चुकतो त्याला थांबवलं पाहिजे, चांगलं काम करतो त्याला चांगलं बोललं पाहिजे, ही माझी विनंती आहे आपल्याला। म्हणून आम्हाला आता राजसाहेबांच्या मार्गदर्शनानं आणि राजसाहेब सांगतील त्या पद्धतीनं या नाशिक शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये काम करायचं आहे। आणि प्रथम तुम्हाला मी सांगितलं का पहिलं काम जे आम्ही हाती घेणार आहे, गोदावरी नदी प्रदूषणमुक्त व्हावी, तिचं तीर्थ म्हणून पाणी या ठिकाणी प्यायला मिळावं, हे आमचं पहिलं काम असणार आहे। जर ते झालं नाही तर आम्ही आंदोलन करू, आणि कायमस्वरूपी जोपर्यंत नदी प्रदूषणमुक्त होत नाही तोपर्यंत आम्ही तिथं आमची आंदोलनं चालू राहतील, ही सगळी त्यांनी नोंद घ्यावी। जर कोणी म्हणत असेल पाणी पिण्याजोगं आहे, आम्ही तिथे उभे राहू आणि 1-1 लिटरची बिसलेरीची बाटली पाणी प्या, कमी जास्त झालं तर तुम्ही तुमच्या जबाबदार राहा, एवढी विनंती करतो। आणि आज मनसैनिकाने जो माझा सत्कार केला, तुम्ही जे सगळे सत्काराला आला, तुम्हाला सगळ्यांना खूप धन्यवाद। आणि यापुढील सर्व जीवन जनसेवेसाठी, या देशासाठी समर्पित करतो। जय। मला अभिमानाने सांगावं असं वाटतं, आपण जर बघितलं तर नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी विविध विकास कामांची गंगा या सातपूर शहरामध्ये, अतिशय सुंदर रस्ते, अतिशय सुंदर लाईट, आणि माणूस, आपल्या हक्काचा माणूस, आपल्या वडिलांप्रमाणे असणारा माणूस जर कोणी असेल तर ते आदरणीय दिनकर अण्णा आहे। म्हणून का सातत्यासारखा हिरा माननीय राजसाहेबांनी हेरला आणि आपल्यावरती प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली। ही जबाबदारी तुम्ही सार्थपणे तुम्ही पेलवाल आणि आमच्या सर्व योग्य पद्धतीने न्याय द्या। आणि यांच्यापैकी बसलेले जे हिरे माणिक मोती आहे, यांच्यापैकी तुम्ही कोणीतरी नगरसेवक करून दाखवा अण्णा, यांच्यापैकी कोणीतरी आमदार करून दाखवा, आणि यांच्यापैकीच कोणी तुम्ही जिल्हा परिषद सदस्य असेल,
सरपंच असेल. पाटील यांनी मनसेत राज ठाकरे यांनी दिलेल्या जबाबदारीबद्दल आभार व्यक्त करत आगामी काळात मनसे सर्वसामान्य नागरिकांच्या मुद्द्यावर आंदोलन करणार असल्याचे सांगितले. सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी पक्ष स्थापनेपासून पक्षाने केलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच दिनकर पाटील यांच्याही कार्याचा आढावा घेतला. यावेळी रतनकुमार ईचाम, सलीम मामा शेख, अंकुश पवार, सुदाम कोंबडे, सुजाता डेरे, नामदेव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पुन्हा मनपावर मनसेचा झेंडा फडकवणार. आगामी महापालिका निवडणुकीनंतर नाशिक मनपावर पुन्हा मनसेचा झेंडा फडकवणार असल्याचा निर्धार करत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य भरण्याचे काम केले. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसेकडून नागरी सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करण्यात येणार. जबाबदारी, न्याय